मित्रांनो? नमस्कार. थोडं मागे मागे सरका, सर्वांना दिसतं. एकदम पुढे आला तर मग मला इथे फिरता पण येत नाही. ओके, लक्ष द्या आता. आज आपण वी लर्न इंग्लिश करणार आहोत आणि वी लर्न इंग्लिश म्हणजे आपण इंग्लिश बोलायला, वाचायला, लिहायला शिकणार आहोत. आता इथं बघा तुमच्या समोर कसले वाक्य दिलेले आहेत. कशा कोणत्या भाषेमधून आहेत? मराठी. मराठीचे आहेत. मग ह्या मराठीच्या वाक्याला इंग्लिश मध्ये करायचंय. खूप सोपं आहे. खूप सोपं आहे. बघा इकडे लक्ष द्या. मग त्या साईडला या, तिथंच बसा. खडखड वाजवू नका सध्याचं. खालीच बसा तोपर्यंत. हा, लक्ष द्या इकडे. बघा काय आहे पहिलं वाक्य? वाचा. त्याच्याकडे खेळणी आहे. व्हेरी गुड. वाक्य आहे त्याच्याकडे खेळणी आहे. मग आता त्याच्या, बघा इकडं, त्याच्या हा कर्ता आहे. पटकन बसायचे, आवाज करायचा नाही. चटकन आणि लक्ष पटकन इकडं. त्याला त्याच्याकडे, त्याच्याला शब्द काय आहे? त्याच्याकडे आहे असं जर म्हणायचं असेल तर आपण काय वापरतो? सही लक्ष नाही बघ. त्याच्याकडे आहे ह्याला आपण काय शब्द वापरतो? ही हॅज. ही म्हणजे तो, आणि त्याच्या म्हणजे ही, आणि आहेचं काय लिहितं? हॅज. ही हॅज. आणि खेळणी, खेळणीला काय? टॉयज. TOYS. टॉयज. टॉयज म्हणजे खेळणी. बघा, ही हॅज टॉयज. म्हणा, He has toys. टॉयज. आता बघा पुढचं वाक्य. ए खाली बस आणि साइड बसायचं. लक्ष समोर. बघा पुढचं वाक्य काय? ते वाचा. ते मित्र आहे. ते मित्र आहेत. सर्वांनी वाचायचं आहे. लक्ष देऊन पुढे बघून, खाली बघणे, इकडे तिकडे पाहणे, कोण आलं त्याच्याकडे पाहणे. आहा, ही पाय कॅमेराच्या समोरून जाते येते, डिस्टर्ब करतात फार. ते मित्र आहेत. कसं होईल? दे इज काही आहेत ना. आर. दे आर फ्रेंड्स. दे आर फ्रेंड्स. ते मित्र आहेत. पुढचं वाक्य. मी वाचू शकतो. मी वाचू शकतो. लक्ष द्या. 100% जर लक्ष दिलं ना तर हे एकदा का आपल्याकडे उतरलं, एकदा का माहित झालं, एकदा जर का आपण हे आत्मसात केलं तर तुम्हाला कधीच काही हिची कमतरता वाटणार नाही. रोज आपल्याला 5-5, 10-10 वाक्य करत करत आपली शब्दसंपत्ती वाढवत पुढे जायचं आहे. आता वाचले पाहता हे मी 10-15 वाक्य तुम्हाला पालकाच्या ग्रुपवर टाकलेले होते. मी वाचू शकतो. सोपं. I can read. बघा, मीला शब्द आय, शकलेला कॅन. किती सोपं आहे. आय कॅन. आणि वाचलेला आय कॅन रीड. आपल्याला करता आलं पाहिजे. ती फळ खाते. कसं होईल? हा, तीला शब्द शी, खातेला इट्स, आणि फळला फ्रुट्स. शी एट फ्रुट्स. बघा, शी eats fruits. आलं लक्षात? she eats fruits. ती फळं खाते. आम्हाला पाळीव प्राणी आवडतात. आम्हाला पाळीव प्राणी आवडतात. आवडतात त्यापेक्षा आपण पाळीव प्राण्यावर प्रेम करतो असं पण इथं असू, म्हणजे आपण असं वाक्य धरू शकतो. वी लाईक लाईक म्हणण्यापेक्षा बघा,
आईच्या वस्तू आपण जे स्वतः घेणार त्याला लाईक वापरायचं, पण असं जेव्हा वाक्य येते तेव्हा काय वापरायचं? लव्ह. लव्ह म्हणजे प्रेम करतो. आम्ही पाळीव प्राण्यावर प्रेम करतो. आपण एखादं मांजराला आपण असं त्याला काय करतो? कुरवाळतो. म्हणजे आपण त्याच्यावर माया करतो. प्रेम करतो म्हणजे काय करतो? माया करतो. त्याला इंग्लिश मध्ये काय शब्द आहे? लव्ह. LOVE. लव्ह. लव्ह म्हणजे प्रेम करणे. आय लव्ह माय इंडिया. आपण काय म्हणतो? आय लव्ह माय इंडिया. म्हणजे चल ना सांगा, आय लव्ह माय इंडिया म्हणजे काय? मला माझा देश आवडतो. ए बाई बोलू पुन्हा. हा, आय लव्ह माय इंडिया म्हणजे काय? मला माझा देश आवडतो. भारत देश. India is my country. All Indians are my brothers and sisters. I love my country. I love my country. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि माझ्या देशावर माझे प्रेम आहे. तेजस, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. आय लव्ह माय इंडिया. माझ्या वडिलांवर माझे प्रेम आहे. आय लव्ह माय बाबा. माझ्या आईवर माझे प्रेम आहे. आय लव्ह माय मदर. माझ्या ताईवर माझे प्रेम आहे. आय लव्ह माय सिस्टर. माझ्या मैत्रिणीवर माझे प्रेम आहे. आय लव्ह माय फ्रेंड्स. माझ्या मॅडमवर माझे प्रेम आहे. आय लव्ह माय टीचर्स. लव्हचा अर्थ काय? प्रेम आहे, माया आहे, आपुलकी आहे, आदर आहे. आलं लक्षात? माया आहे, मला त्याच्याबद्दल गोडी आहे. लक्षात आलं? आपण वेगळ्या अर्थानं बघायचं नाही. लक्षात आलं? आपल्या घरात जर असलं एखादा कुत्रा असेल, डॉगी असेल, तर आपण त्याला म्हणतो आय लव्ह माय डॉगी. हॅलो, आय लव्ह माय डॉगी. म्हणजे आपण त्याला काय करतो? कुरवाळतो, माया करतो. तो सुद्धा आपल्यावर काय करतो? माया करतो. आपल्याला बघितले की शेपटी हलवतो. म्हणजे काय करतो? त्यानं त्याचे बोलता येत नाही म्हणून सहमती दर्शवतो. काय करतो? हात वर करतो, तुमच्या हातात हात देण्याचा प्रयत्न करतो, शेपटी हलवतो, एक्सप्रेशन हावभाव दाखवतो. म्हणजे तुम्हाला तो प्रतिसाद देतो. तो सुद्धा म्हणतो की माझं सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे. लक्षात आलं? एखादी गाय बघा, एक बोलू नका, गाय दारात असेल, ती गाय काय करते तुम्हाला माहिती की? अशी करते का नाही? ज्याच्या घरात काही प्राणी असतील, बोलायचं असेल तर फिर बाहेर. इथं आल्यावर तुम्हाला शांतच बसावं लागेल. बघापासून ह्यांची चुळबुळ तुमची चुळबुळ हे लेकर कसे होते पाहायला. तुम्ही यायच्या अगोदर नो डिस्टर्ब. आम्हाला पाळीव प्राणी आवडतात. आम्हाला वी लव पेट एनिमल्स. पेट म्हणजे पाळीव आणि पाळीव प्राणी म्हणजे एनिमल्स. ANIMALS एनिमल्स. वी लव पेट एनिमल्स. आम्हाला पाळीव प्राणी आवडतात. मी तारे पाहतो. सोपं वाक्य. I see stars. Very good. I see stars. STARS. स्टार्स म्हणजे तारे. अनेक तारे. खूप सारे तारे असतात. आपण एकच पाहतो का? नाही. I see stars. तर एवढे साधे सोपे हे वाक्य आहेत. आपल्याला हे वाक्य मराठीतले रोज नवीन नवीन वाक्य मी तुम्हाला देणार आहे आणि ते तुम्हाला इंग्लिश मध्ये करायचं आहे. दिलेले वाक्य म्हणायचं आहे. एकमेकाला विचारायचं आहे, बघ बरं मला येतं का? तू मराठीत सांग, मी इंग्लिश मध्ये सांगतो. किंवा या वाक्यांची तयारी करायचा, त्याचा व्हिडिओ काढायचा आणि मला पाठवायचा आहे. ओके, समजलं सर्वांना? ओके, थँक्यू. आणि आता हे लिहून घ्या.